नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गोरेगाव वांगी ग्रामस्थांचं तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण मागे. खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील गायरान जमिनीवरील प्रस्तावित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचं काम तात्काळ रद्द करावं या मागणीसाठी गेले 3 दिवसांपासून ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले होते. दरम्यान आज प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत येत्या 8 दिवसात उपोषणकर्ते व ग्रामस्थ यांचे जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक लावणं व ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम सुरू न करणं या आश्वासनावरती उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर व वर्धांचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण मागे घेतलंय. येथील गायरान क्षेत्रावरील प्रस्तावित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचं काम तात्काळ रद्द करावं यासाठी गेली 3 दिवसांपासून वसंत कदम, उत्तम शिंदे, संतोष कदम, चंद्रकांत सावंत आमरण उपोषणास बसले होते. गेल्या 2 दिवसात महसूल व महावितरण अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी उपोषणकर्ते व ग्रामस्थ यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणं व स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम सुरू होणार नाही असं ठाम आश्वासन दिलंय. यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतलं. यावेळी हिम्मतराव माने, रवींद्र कदम, सरपंच शुभांगी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कदम, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य अनिल भाग्यवंत, रंजना कदम, पार्वती पवार, बजरंग कदम, तानाजी कदम, मंडळाधिकारी प्रवीण खोरपडे, तलाठी तानाजी काटकर, राजकुमार शिंदे, नाना जाधव, साहेबराव शिंदे, नवनाथ जाधव, विजय भाग्यवंत, सौरभ चव्हाण, आनंदा शिंदे, अमित कदम, पोलीस पाटील विपुल बाळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी राजू पिसाळ. आणि तुमच्यासाठीच खास करून चालेल, त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊनच हे काम पुढे चालेल. आणि याबाबत 100% माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी बोलेन आणि आपल्याला त्यांचा जो मेसेज असेल तो कन्वे करेल. आणि आपल्या सर्व जे आपले चौघजण बसले त्यांना विनंती करते की आज आपण सर्वांनी आपलं उपोषण सोडावं. बाबा बोला. आज गोरेगाव वांगी येथे आपल्या गायरान जमिनीचं जे ॲक्विजिशन झालं होतं त्या संदर्भामध्ये पूर्ण गावानं त्याला विरोध करत गेले 3 दिवसापासून आमच्या गावातील 4 जणांनी पुढाकार घेऊन इथं उपोषणाला बसले होते. आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी इथं भेटी दिल्या, पोलीस स्टाफने किंवा हॉस्पिटलने सुद्धा त्यांची योग्य काळजी घेतली. आणि आज आपण आमच्या उपोषणाची दखल घेऊन तिथं उपस्थित राहायला प्रांत मॅडम साहेबांनी आत्ताच आपल्याला आश्वासित केलं आहे की आपल्याला विचारात घेतल्याशिवाय बळजबरीनं किंवा आपल्याला न कळता इथं काम चालू होणार नाही. आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या कलेक्टर साहेबांना त्या कळवतील. आणि आपल्याला त्यांनी इथं उपोषण सोडण्याची विनंतीसुद्धा केली. आपण या ठिकाणी आला, आमच्या ग्रामस्थांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलं. सर्व गावाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या माता भगिनींच्या वतीनं तुमचे मी आणि तुमच्या सर्व स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण विनंती केल्याप्रमाणे आपल्याच हातनं त्यांना आपण सरबत देऊन आपण त्यांचं उपोषण सोडावं ही विनंती करतो. आवाज द्या मॅडम. मॅडमचा फोटो घेतले. अजून एक ग्लास घ्या. फोटो घेतले. सोडायचं का उपोषण? 2 मिनिट मंडळी निर्णय सगळ्यांनी सांगा. सगळ्यांनी सांगा. तुम्ही थांबा म्हणता थांबतो. उपोषण सोडायचं का? सोडायचं की मॅडम तुम्हाला आश्वासित केलंय लेखी नाही. गावात जबाबदारी आहे सगळ्यांनी सांगा. ती म्हणते ती बरोबर आहे. उद्या त्याच आश्वासित केलंय त्यांनी. सगळ्यांनी आता इथं आलेल्यांनी सगळ्यांची जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारची हित बाबा. करणार नाही. खाली बसा मॅडम. तिथे किती दिवस किती देणार? नाही तसं नाही सांगा. ते
जोपर्यंत ते पुढच्या चर्चा होत नाही तोपर्यंत त्यांनी म्हटलंय ना की विश्वासात घेतल्याशिवाय पुढचं काम होणार नाही. अधिकारी महोदयांशी चर्चा करून आपल्याला त्यांची वेळ आपण जे म्हणतायत की आम्हाला त्यांची भेट घालून द्या, त्यांच्याशी आम्हाला बोलायचं ती मी करून तुम्हाला देते. त्यामध्ये काय डिसिजन होईल त्या पद्धतीने खाली काम करायचं. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.